तर आपल्या मागची वावरातले कामं काही संपून नाही राहिले. एक झालं का एक झालं का एक. तुम्हाला तर माहिती आहे वावरातले कामं कसे असते. तर घेतला फवारा आणि निघालो रे वावरात जायसाठी. ड्रम तर साकण बी घेतलं होतं कायसाठी का बा पंप उचलाची गरज राहत नाही. मग डायरेक्ट ड्रमवर ठेवून द्यायचा तिथूनच उचलाचं. म्हणजे कसं स्टूलची गरज पडत नाही. मग काय दिल्ली गाडी दुरायला लावून निघाल डायरेक्ट वावरात. मी म्हटलं रिकाम तो धंदाही करा आणि पटापट फवारा मारा लवकर घराकडे निघा. कारण आभाळता येऊ राहिलो होतं. मी म्हटलं साला हे सांगता येत नाही कधी बी पाणी येऊ शकते. मग काय बाबाजीने सांगितल्याप्रमाणे एक टोकऱ्याचं आणि एक टोकऱ्याचं आणि 2 टोकऱ्याचे पटापट भरले आणि फवारा मारायला चालू केलं. मेन विषय तर असं तुमच्या भावान सकाळी खाल्ल्या घरच्या शिवाय. तुम्हाला तर माहिती तुमचा भाऊ चोको आहे. तुमचा भाऊ उठला सकाळी आज 12-1 वाजता. घरचे म्हणे बाबू संध्याकाळपर्यंत जर फवारा मारणार नाही झाला म्हणे 5 एकर तू आहे मी आहे म्हणे. मी म्हटलं ठीक आहे यार म्हटलं संध्याकाळपर्यंत जर फवारा नाही मारून झाला म्हटलं नाही तर लातच खाण्या म्हटलं बटे संख्या आपल्याला घे पटापट घे आणि पटापट उरकून टाक. त्याच्यात लेखात ही ऊन एवढी चिळू राहिली होती वरतून हे आभाळाचंही होतं. मी म्हटलं साला पाणी जर आलं तर आकादा साकादा म्हटलं आपला. मी म्हटलं संख्या गेला तू आता तर पोट्टू तुम्हाला जर चिमणीचे घरटे पाहिजे खाली वाले तर माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करजा. नाही तर मला कमेंट मध्ये सांगा. आता कसं गणपती वगैरे येऊ राहिले त्याच्यानं तुम्हाला डेकोरेशन मध्ये काम पडू शकते. ते मला कॉन्टॅक्ट करा लागन तर घेऊन जा तुम्ही. काही टेन्शन नाही असं. मग काय पाणी गिनी पेलो बॉम्ब बेकार थकलो होतो कारण ऊन बंब बेकार होती. पटापट फवारा मारायला चालू केला. पटकन फवारा मारून संपून टाकला 5 एकर आणि चलो म्हटलं घराकडं. पहिल्या घेतल्या भाऊ निघालो आपण डायरेक्ट घराकडं. चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तर बाल्या वाजव रे एखादा चोको मध्ये गाणं बढ्यापैकी.